गेल्या काही ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी माझं कॉलेज पुन्हा स्टार्ट केलं आहे. तर तेव्हा मला सगळ्यांकडून वेगवेगळे प्रश्न आले, जसं की तुझं वय किती आहे, लग्न झालंय तुझं, मग आता का शिकतीये, कोणता कोर्स करतेय, कोणत्या वर्षाला ऍडमिशन घेतलंय तू आणि कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय. हे सगळे असे प्रश्न ना मला गेले काही दिवसात इतक्या वेळा विचारले गेले की वाटलं एकदाच सगळ्यांची उत्तरं देऊन टाकू. आणि जर तुम्हीही कधी ना वयामुळे तुमचं एखादं स्वप्न थांबवलं असेल ना, तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर हाय एव्हरीवन, मी आहे तेजू आणि माझ्या गॉसिप्स विथ तेजू या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी माझ्या कॉलेज लाईफ बद्दल ना सगळं काही सांगणार आहे. जसे की तुमचे जे काही प्रश्न आले, तू कोणता कोर्स करतेय, कोणत्या इयरला ऍडमिशन घेतलंय, माझं वय आता किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षांनी पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय मी का घेतला. तर सगळ्यात आधी ना, हो, मी पुन्हा कॉलेज सुरू केलं आहे यामागचं कारण एकच. मला नेहमी असं वाटायचं की शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. आयुष्यात काही कारणांमुळे काही गोष्टी वेळेवर होत नाहीत. कधी परिस्थिती आड येते, कधी जबाबदाऱ्या आपल्यावर येतात, कधी आपण स्वतःच मागे पडतो. पण त्यामुळे स्वप्न कधी संपत नाहीत. मला स्वतःला पुढे शिकायचं होतं आणि नवीन गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. स्वतःमध्ये अजून काहीतरी वाढ करायची होती आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. खरं सांगायचं तर सुरुवातीला मलाही थोडी भीती वाटत होती. लोक काय म्हणतील, एवढ्या वयात कॉलेज, बाकी सगळे लहान असतील. पण मग एक गोष्ट लक्षात आली, लोक 2 दिवस बोलतील आणि नंतर ना ते विसरून जातील, पण आपली स्वप्न आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहेत. मला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं हे माझं खूप दिवसापासूनची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते होतच नव्हतं. त्यामुळे आता फायनली मी तो निर्णय घेतला आणि कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आता तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न पडेल की तुझी 12वी झाली त्यानंतरच तू ग्रॅज्युएशनला का ऍडमिशन घेतलं नाही. तर ऍक्च्युली परिस्थिती तशी नव्हती, घरातले पुढे शिकवायला तयार नव्हते, त्यामुळे मला काही पुढे ऍडमिशन घेता आलेलं नाही. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं राहिलं आणि बऱ्याच दिवसांनी ना मी हा निर्णय घेतला की आता फायनली माझं ग्रॅज्युएशन मी कंप्लीट करणार आहे. आता मी ऍडमिशन घेतलंय हे कळाल्यानंतर बऱ्याच जणांचे असे प्रश्न आले की ताई तुझं वय काय आहे. तर खरं सांगायचं झालं तर ना मी आता 28 वर्षाची आहे आणि मला हे सांगायला ना अजिबात लाज वाटत नाही की मी 28व्या वर्षी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय. कारण मला असं वाटतंय की वय ही एक फक्त संख्या आहे. कारण शिकायला, स्वप्न पाहायला, करिअर सुरू करायला किंवा आयुष्यात नवीन सुरुवात करायला ना कोणतंच वय उशिराचं नसतं. आपण 18व्या वर्षी शिकलो तरी ज्ञान तेवढंच वाढणार आहे आणि 28व्या किंवा 38व्या वर्षी शिकलो तरी ज्ञान तितकंच वाढतं. तुम्हा सगळ्यांना खरं सांगू का, जेव्हा मी निर्णय घेतला ना की मला ऍडमिशन करायचंय आणि मला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंय, तर माझ्या मनामध्ये ना खूप सारे प्रश्न येत होते की लोक हसतील माझ्यावर, माझ्यापेक्षा तिथं सगळे क्लासमध्ये ना लहान असतील, लोक काय म्हणतील, लग्न झाले आता शिकून काय उपयोग आहे, असे सगळे प्रश्न ना मलाही पडले होते. पण मग मी ना स्वतःलाच एक प्रश्न विचारला की आजही सुरुवात केली नाही तर पुढच्या 5 वर्षांनी मला पुन्हा याच गोष्टीचा पस्तावा होणार की माझं ग्रॅज्युएशन मला कंप्लीट करायला पाहिजे होतं. आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो, लोक काय म्हणतील, कोणी हसेल का, कोणी जज करेल का. पण खरं सांगू का, लोक 2 दिवस बोलतात बरं का आणि नंतर ना ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. पण आपली स्वप्न ती मात्र आपल्या बरोबर आयुष्यभर राहणार आहेत आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचं रिग्रेट झालं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्यात जे काही आपल्याला करायचं आहे ना ती गोष्ट आपण कंप्लीट केलीच पाहिजे. कारण ना खरं सांगू का, आज मी कॉलेजमध्ये बसते तेव्हा कधी कधी थोडं वेगळं वाटतं, पण त्यापेक्षा जास्त अभिमान वाटतो तो म्हणजे या गोष्टीचा की मी माझं अपूर्ण स्वप्न जगतीये. मी माझं कॉलेज पूर्ण करते, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे मी. म्हणून तुम्हा सगळ्यांनाही मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचंही एखादं स्वप्न जर का फक्त वय झाले, लग्न झाले, बाळ झाले, मग ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळून पूर्ण करू असं वाटत असेल ना किंवा थांबलं असेल ना, तर एक गोष्ट ना नक्की लक्षात ठेवा, कॅलेंडरवरचं वय वाढतं पण स्वप्नांचं वय नसतं. आजची सुरुवात उद्याच्या पश्चातापापेक्षा ना नेहमीच चांगली असते. आणि हो, माझ्या या नवीन कॉलेज लाईफ मध्ये अजून खूप काही नवीन अनुभवायला मिळणार आहे, जसं की लेक्चर्स, असाइनमेंट, नवीन मित्रमैत्रिणी, कॉलेजचे मजेशीर क्षण आणि अर्थातच हे सगळं मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून दाखवणार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की स्टडी हॅज नो एज लिमिट, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचं वय किती आहे आणि अजून कोणतं स्वप्न पूर्ण करायचं बाकी आहे तुमचं. मी तुमच्या सगळ्यांसोबत माझी कॉलेज लाईफ आणि माझी घरची लाईफ सगळं काही मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करत जाईल. त्यामुळे माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वप्नांना वय नसतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.